रामकृष्ण हरी. आज फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजेच नाथषष्ठी. आज आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे विपुल ग्रंथ संपदा ती समजून घेऊयात. नाथ महाराजांनी कोणकोणते ग्रंथांची रचना केली ती आज आपण जाणून घेऊयात. नाथ महाराजांनी विविध ग्रंथांची रचना केली व समाजाला सोपा असा परमार्थ सांगितला. नाथांच्या रचनेतला सर्वात अग्रणी ग्रंथ प्रथम स्थानावर आहे तो म्हणजे भावार्थ रामायण. प्रभू रामचंद्रांच्या विविध लीला, प्रभू रामचंद्रांच्या बाल्यलीला, परत प्रभू रामचंद्रांच्या सीता मातेचा विवाह, विभीषणाची शरणागती, शबरी मातेला केलेला भक्तीचा उपदेश, सर्व वर्णन नाथांनी ह्या भावार्थ रामायणात केलेलं आहे. सर्वांनी जरूर एकदा भावार्थ रामायण वाचावं. अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. पुढचा ग्रंथ येतो तो म्हणजे एकनाथी भागवत. ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवत. या ग्रंथात नाथांनी सोपा भक्तिमार्ग सांगितलेला आहे. श्रीमद भागवतातील 11 स्कंधावर, श्रीमद भागवतातील 11व्या स्कंधावर नाथांनी ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवताची रचना केली. या ग्रंथात भगवान दत्तात्रेयांच्या 24 गुरूंचं वर्णन आलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांचे पिता वसुदेव व नारद व नवयोगेश्वर संवाद याच्यात वर्णन आलेलं आहे. खूप सुंदर वर्णन नाथांनी याच्यात केलेलं आहे. ज्यांना या जन्मात भगवान गोपालकृष्णांची प्राप्ती करून घ्यायचे, ज्यांना कृष्ण भक्तीची प्राप्ती करायचे, त्यांनी जरूर एकनाथी भागवताचा आश्रय घ्यावा. खूप सुंदर नाथ महाराजांनी एकनाथी भागवतात वर्णन केलेलं आहे. पुढचा ग्रंथ आहे तो म्हणजे रुक्मिणी स्वयंवर. रुक्मिणी मातेचा व भगवान श्रीकृष्णांचा रुक्मिणी मातेचा जो स्वयंवर पार पडला, त्या स्वयंवरातील लीलेचं वर्णन नाथ महाराज रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथात करतात. व या ग्रंथात ते खूप सुंदर असं वर्णन करतात. रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ पण खूप अद्भुत ग्रंथ आहे. पुढचा ग्रंथ आहे तो म्हणजे आहे हरिपाठ. एकनाथ महाराजांचा हरिपाठ. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ आहे त्याचप्रमाणे आपल्याला एकनाथ महाराजांचा पण हरिपाठ पाहायला मिळतो. नामस्मरणाचं काय महात्म्य आहे हे नाथ महाराजांनी साध्या सोप्या भाषेत, सर्वसामान्याला समजेल अशा भाषेत या हरिपाठात सांगितलेलं आहे. आपण आपल्या रोजच्या जीवनात हरिपाठाचं वाचन करून नामस्मरण करू शकतो. अगदी सोप्या भाषेत व अगदी सुलभ भाषेत नाथांनी हे वर्णन केलेलं आहे. व पुढं वर्णन करताना नाथांनी पुढचा ग्रंथ जो लिहिला तो आहे शुकाष्टक. शुकाष्टक पण अद्भुत ग्रंथ आहे. पुढं नाथांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये आहे स्वात्मसुख. स्वात्मसुख ग्रंथात नाथांनी वर्णन केलेलं आहे की जे तू सुख संसारात हुडकत आहे ते सुख तुझ्या अंतरीच निवास करत आहे. त्या सुखाला फक्त ओळखायचं आहे. पुढचा ग्रंथ जो रचना केला नाथांनी तो आहे आनंद लहरी. तो पण खूप सुंदर असा ग्रंथ आहे. आनंद लहरी ग्रंथाची रचना, त्यात आनंदाचं वर्णन केलेलं आहे की खरा आनंद कशात आहे. पुढचा नाथांनी ग्रंथ लिहिला तो म्हणजे शुकाष्टक. शुकाष्टक, स्वात्मलहरी व हस्तामलक. हस्तामलक ग्रंथ तर अतिशय महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ आदि शंकराचार्यांचा आहे. भगवान आदिशंकरांनी वर्णन केलेलं आहे ते नाथ महाराजांनी सुलभ प्राकृत भाषेत लिहिलेलं आहे. जरूर एकदा हा ग्रंथ पण तुम्ही वाचावा. पुढचा ग्रंथ आहे तो म्हणजे नाथ महाराजांची गाथा. जवळजवळ 3000 अभंग नाथांनी लिहिले.
नाथ महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. नाथांचे पुढे भारुड अभंग प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध नाथांची भारुड आहेत.